ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्याननाम समास 5वा हरिकथा लक्षण निश्चय नाम श्रीराम समर्थ। मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केला होता प्रश्न, सावध होऊन विचक्षण परिसोत आता सध्या अखंड ध्याननाम हा दशक सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण या दशकातील समास 4था कीर्तन लक्षण नाम या समासाचे श्रवण केले। समर्थांनी भगवंताचे कीर्तन कसे करावे सांगताना सांगितले आहे की भगवंताची नाना नामे, सगुणाच्या नाना रूपाची ध्यानयोग्य वर्णने, भगवंताचे कीर्ती याचे अद्वैत असे वर्णन कीर्तनात करावे। श्री समर्थ सांगतात की कीर्तनकार हा नीटनेटका सुसंस्कृत चतुर असावा, तो नम्र आणि सद्गुण संपन्न असावा, त्याचे वागणे नेमस्त असावे। श्री समर्थ सांगतात की उत्तम कीर्तनकार कीर्तनात वावगा शब्द बोलत नाही, त्याच्या अंतकरणात वाकडे तिकडे काही नसते। अत्यंत नम्र होऊन तो आपल्या वक्तृत्वाने लोकाचे अंतकरण निववतो। आता चालू आठवड्यामध्ये नवीन समास हरिकथा लक्षण निश्चय नाम सुरू झालेला असून या समासाच्या पहिल्या ओवीत श्री समर्थ म्हणतात की मागे हरिकथेचे लक्षण काय असते असा प्रश्न श्रोत्यांनी केला होता, तरी आता सावध होऊन त्याचे उत्तर ऐकावे। हरिकथा कैसी करावी, रंगे कैसे भरावी, जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेची। श्री समर्थ या ओवीत सांगतात की हरिकथा कशा प्रकारे करावी, तिच्यात रंग कसा भरावा, ज्या योगे रघुनाथाच्या कृपेस पात्र होता येईल, ते तुम्ही आता श्रवण करा। सोनी आणि परिमळे, यक्षुदंडा लागती फळे, गौल्य माधुर्य रसाळे तरी ते अपूर्वता। श्री समर्थ या ओवीमध्ये सांगतात की सोन्याला सुगंध आला आणि उसाला गोड मधुर फळे लागली तर ती अपूर्वता ठरेल। तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित तरी हेही अपूर्वता। श्री समर्थ या ओवीत सांगतात की त्याप्रमाणे हरिदास असून, विरक्त ज्ञानी असून, प्रेमळ भक्त आणि व्युत्पन्न असूनही ती व्यक्ती वादरहित असेल तर तीही अपूर्वत्वाच होय। रागज्ञानी ताळज्ञानी, सकळ कळा ब्रह्मज्ञानी, निराभिमाने वर्तेजनी तरी तेही अपूर्वता। श्री समर्थ या ओवीत सांगतात की रागाचे तालाचे उत्तम ज्ञान असणारा, सर्व कलाचे उत्तम ज्ञान असून, जो ब्रह्मज्ञानी असूनही लोकांच्यात अत्यंत निराभिमानाने वागतो तो अपूर्वच म्हणावा। मत्सर नाही जयासी, जो अत्यंत प्रिय सज्जनासी, चतुरंग जाणे मानसी अंतरनिष्ठ। श्री समर्थ या ओवीत सांगतात की ज्याच्या मनात जराही मत्सर नाही, जो सज्जनाचा अत्यंत प्रिय आहे, जो चतुरस्थ असून अंतर्यामी ब्रह्मनिष्ठ आहे, असा कीर्तनकार उत्तम होय। जयंत्यादिक नाना पर्वे, तीर्थे क्षेत्रे जे अपूर्वे, जेते वसिजे देवादिदेवे सामर्थ्य रूपे। श्री समर्थ या ओवीत सांगतात की जयंती, पुण्यतिथी इत्यादी पर्व काळात तसेच अपूर्वाच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सामर्थ्य रूपाने देवदेवाचे अस्तित्व असते। तया तीर्था ते जे न मानती, शब्द ज्ञाने मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती जोडेल कैसा। श्री समर्थ ते सांगतात की जे अशा तीर्थांना मानित नाहीत,
शब्द ज्ञानाने मिथ्या म्हणतात, अशा पामराला भगवंताची प्राप्ती कशी होईल? निर्गुण केले संदेहाने, सगुण केले ब्रह्मज्ञाने, दोहीकडे अभिमाने ओस केले. श्री समर्थ यावेळी सांगतात की निर्गुणाचे अनुभवजन्य निस्संदेह ज्ञान नाही, केवळ शाब्दिक ब्रह्मज्ञानामुळे सगुणावर श्रद्धा नाही. याचप्रमाणे अभिमानामुळे या ना निर्गुणाची प्राप्ती होते ना सगुणाची प्राप्ती. अशी स्थिती होऊन दोन्ही दृष्ट्या ते वाया जातात. पुढे असती सगुण मूर्ती, निर्गुण कथा जी करती, प्रतिपादून ते उच्छेदती, तेची पडित मूर्ख. श्री समर्थ यावेळी सांगतात की जे कीर्तनकार सगुण मूर्ती असतात, पुढे असताना कथेत निर्गुणाचे प्रतिपादन करून सगुणाचे खंडन करतात, ते पडत मूर्ख जाणावेत. ऐसी न की जे हरिकथा अंतर पडे उभयपंथा, ऐसी न की जे हरिकथा अंतर पडे उभयपंथा, परीस लक्षणी आता हरिकथेची. श्री समर्थ यावेळी सांगतात की म्हणून अशा प्रकारे हरिकथा करू नये, कारण सगुण निर्गुण यापैकी कुठलेही त्यायोगे साध्य होत नाही. आता उत्तम हरिकथेची लक्षणे श्रोत्यांनी ऐकावीत. सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे, नाना ध्याने वर्णावे प्रताप कीर्तीचे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की सगुण मूर्ती पुढे भक्तिभावाने करून रसप्रदान भावपूर्ण कीर्तन करावे. कीर्तनात भगवंताच्या विविध रूपाच्या ध्यानाचे, त्याच्या प्रतापाचे, कीर्तीचे वर्णन करावे. ऐसे गाता स्वभावे, रसाळ कथा ओढवे, सर्वातरी हे लावे प्रेमसुख. श्री समर्थ या ओळीत सांगतात की अशा प्रकारे भगवंताचे गुणवर्तन केल्याने स्वाभाविकच कथेत अधिकाधिक रस उत्पन्न होऊन सर्व श्रोत्याच्या अंतःकरणात भगवंतासंबंधी प्रेमसुख उचबळून येते. कथा रचायाची खून, सगुणी नाजावे निर्गुण, न बोलावे दोषगुण पुढलांचे कदा. श्री समर्थ यावेळी सांगतात की उत्तम कथा करावायची असेल तर सगुणाच्या कथेत मध्येच निर्गुणाचे प्रतिपादन करू नये. तसेच पुढे बसलेल्या श्रोत्याच्या गुणदोषाचे वर्णन करू नये. देवाचे वर्णावे वैभव, नाना प्रकारे महत्व, सगुण ठेवून या भाव हरिकथा करावी. श्री समर्थ यावेळी सांगतात की सगुणाच्या ठिकाणी भाव ठेवून देवाच्या वैभवाचे व महात्माचे वर्णन हरिकथेत करावे. लाज साडून जनाची, आस्था साडून धनाची, नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी. श्री समर्थ यावेळी सांगतात की लोकांनी लाज बीड न धरता, द्रव्याची अपेक्षा न करता कीर्तनात नित्य नवी आवड धरावी. नित्य नवीन आख्याने रंगवावीत. नम्र होऊन रांजांगणी, निशंक जावे लोटांगणी, करताळिका नृत्यवाणी, नामघोषे गरजावे. श्री समर्थ यावेळी सांगतात की नम्रतेने देवळातील सभामंडपात निशंकपणे देवापुढे लोटांगण घालावे. हातांनी टाळी वाजवत आणि मुखाने नामघोष करत नाचावे. एकाची कीर्ती एकापुढे, वर्णिता साहित्य न घडे, म्हणून या निवाडे जेथील तेथे. श्री समर्थ येथे सांगतात की ज्या देवापुढे कीर्तन करायचे असेल त्याच देवाचे चरित्र, कीर्ती याचे कीर्तन कीर्तनात करावे. तेथे दुसऱ्या देवाची कीर्ती गाऊ नये. मूर्ती नसता सगुण, श्रवणी बसले साधुजन, तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे. श्री समर्थ येथे सांगतात की समजा जर कीर्तन करत असताना समोर सगुण मूर्ती नसेल आणि श्रवणास अधिकारी श्रोते असे साधू सज्जन बसलेले असतील तर अद्वैत निरूपणाचे निरूपण करावे. नाही मूर्ती नाही सज्जन, श्रवणी बसलेस भाविकजन, तरी करावे कीर्तन प्रस्ताविक वैराग्य. श्री समर्थ ते सांगतात की समोर सगुण मूर्ती नसेल, अधिकारी साधू सज्जन श्रोते नसतील तर सर्वसाधारण भाविकास लोक श्रवणासाठी बसलेले असतील तर परमार्थाची प्रस्तावनात जणू असे वैराग्य याचे महत्त्व कीर्तनात वर्णन करावे. शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक, स्त्रियादियाचे कौतुक वर्णू नये की. श्री समर्थ ते सांगतात की
कीर्तनात नवरसाचे वर्णन लागले तरी त्यातील शृंगार रसाच्या वर्णनात स्त्रियाच्या सौंदर्याचे हावभावाचे कौतुकाने वर्णन करू नये. लावण्य स्त्रियाचे वर्णिता विकारबादीचे तत्वता धारिष्ठापासून श्रोता चळे तत्काळ. श्री समर्थ या ओळीत सांगतात की स्त्रियाच्या लावण्याचे वर्णन केल्याने श्रोत्याच्या मनात कामविकार निर्माण होतात आणि त्यामुळे ते तत्काळ त्या आपल्या धैर्यापासून चळतात. म्हणून ते त्यजावे जे बाधक साधका स्वभावे घेता अंतरी ठसावे ध्यान स्त्रियाचे. श्री समर्थ ते सांगतात की म्हणून ते गाळावे ज्या योगे स्त्रियाचे ध्यान श्रोत्याच्या मनी ठसेल असे. साधकांना जे बाधक आहे असे वर्णन कीर्तनकाराने करू नये. लावण्य स्त्रियाचे ध्यान कामाकार झाले मन कैसे आठवल ध्यान ईश्वराचे. श्री समर्थ ते सांगतात की स्त्रियाच्या लावण्याचे ध्यान लागून जर श्रोता वक्ता यांच्या मनात कामविकार उत्पन्न झाले तर त्याला ईश्वराचे ध्यान कसे करणे शक्य होईल. श्रीवर्णिता सुखावला लावण्याचे भरी भरला तो सोय जाणावाचे वला ईश्वरापासूनी. श्री समर्थ ते सांगतात की जो कीर्तनकार स्त्रियाचे वर्णन करताना सुखावतो त्यांच्या लावण्यास भरीस पडतो तो स्वतःही ईश्वरापासून दुरावला जातो. हरिकथेची अभाव बळे गेला रंग तो तुंबळे निमिष एक जरी आकळे ध्यानी परमात्मा. श्री समर्थ ते सांगतात की हरी करत असता वक्ता एक जरी क्षणभर थांबला तरी परमात्माच्या ध्यानात मग्न झाला तरी हरिकथेची पूर्वी ओसरलेला रंग भावभक्तीच्या बाळाने उचलून येतो. ध्यानी गुंतले मन कैसे आठवेल जन निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे. श्री समर्थ ते सांगतात की परमात्म्याच्या ध्यानात मन गुंग झाल्याने समोर लोक बसलेले आहेत हे स्मरणसुद्धा त्याला राहत नाही आणि प्रेमामुळे तो निशंक निर्लज्ज होऊन कीर्तन करू लागतो. रागज्ञान ताळज्ञान स्वरज्ञानेशी व्युत्पन्न अथवानयाचे कीर्तन करू जाणे. श्री समर्थ ते सांगतात की एखाद्या कीर्तनकाराला उत्तम रागज्ञान असते, तालज्ञान असते, स्वरज्ञान असते, तो विद्वानही असतो आणि अन्वय अर्थ ह्याचा समन्वय करून तो उत्तम कीर्तन करतो. 56 भाषा नाना कळा कंठमाधुर्य कोकिळा परी तो भक्तिमार्ग वेगळा भक्ती जाणती. श्री समर्थ ते सांगतात की जगात अनेक भाषा आहेत. एखाद्या कीर्तनकाराला अनेक भाषा येत असतात, त्याच्या अंगी नाना कळा असतात, कोकिळेसारखे कंठमाधुरी त्याच्याजवळ असते, पण भक्तिमार्ग हा यापेक्षा वेगळाच आहे. जे भक्त असतात ते त्या जाणू शकतात. भक्तास देवाचे ध्यान देवापासून नेणे अन्न कळावंताचे जे मन ते कळाकार झाले. श्री समर्थ ते सांगतात की भक्ताला फक्त देवाचेच ध्यान असते. देवा वाचून अन्य तो काही जाणत नाही अथवा देवाशिवाय इतर काही म्हणजे अन्न त्याला आठवतही नाही. श्री हरिविन जो कळा तेची जाणावी अवकळा देवास सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला. श्री समर्थ ते सांगतात की भगवंतापासून जी कळा ती कळा नसून अवकळा असते. एखादा कलाकार कलेमुळे देवाला विसरून पडतो हे प्रत्यक्ष दिसून येते. सर्पे वेडेले चंदनासी निदान आड विवसी नाना कळा देवासी आडतैस्या. श्री समर्थ ते सांगतात की चंदनाला सर्पाने वेडावे किंवा पुरलेल्या द्रव्याच्या लाभाच्या आड पिशाच्च अथवा हाडळ यावी तसा देवाच्या प्राप्तीच्या आड कधी कधी अनेक कला येतात. सांडून देव सर्वज्ञ नादामध्ये व्हावे मग्न ते प्रत्यक्ष विघ्न आडवे झाले. श्री समर्थ ते सांगतात की सर्वत्र देवाला सोडून नादामध्ये जर मग्न झाले तर ते भगवत प्राप्तीच्या आड आलेले असते असे समजावे. एक मन गुंतले सोरी कोटे चिंतावा श्रीहरी बळेचे धरुनिया चोरी सशुश्रूषा केली. श्री समर्थ ते सांगतात की माणसाला जर एकच मन आहे ते जर स्वरातच गुंतून पडले तर श्रीहरीचे ध्यान कुणी करावे. एखाद्या चोराने एखाद्या माणसाला बळेच धरून न्यावे आणि त्याच्याकडून सेवा करून घ्यावी तसेच हे घडते. करिता देवाचे दर्शन आडवे आले रागज्ञान तेने धरून या मन स्वरा मागे नेले. श्री समर्थ ते सांगतात की कीर्तनकार
देवदर्शन घडावे म्हणून कीर्तन करू लागतो, पण त्याचे रागज्ञान त्यात विघ्नाप्रमाणे आडवे येते. ते रागज्ञान त्याच्या मनाला पकडून धरून स्वरामगे घेऊन जाते. भेटो जाता राजोद्वारी, बळेच धरिला बिगारी, कळविता तेचे कैसेरी, कवीने केली. श्री समर्थ ते सांगतात की राजाला भेटावे म्हणून राजद्वारी जाणाऱ्या माणसाला राजाच्या सेवकांनी पकडून वेठबिगाराने लावावे, त्याप्रमाणे कलेच्या योगाने कलवंताची स्थिती होते. मन ठेवून ईश्वरी, जो कोणी हरिकथा करी, तोची ये संसारी धन्य आता. श्री समर्थ यावेळी सांगतात की जो कोणी ईश्वराच्या ठिकाणी मन ठेवून हरिकथा करतो तो धन्य जाणावा. जयास हरिकथेची गोडी, उठे नीच नवी आवडी, तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची. श्री समर्थ तिथे सांगतात की ज्याला हरिकथेची आवड असून हरिकथेत नित्यनवी गोडी वाटते, त्याने सर्वोत्तमास आपलेसे केले आहे असे जाणावे. हरिकथा मांडली जेते, सर्व सांडून धावे तेते, आलस्य निद्रा दडून स्वार्थे, हरिकथेशी सादर. श्री समर्थ ते सांगतात की जेथे कुठे हरिकथा होत असेल तिथे आळस, निद्रा आणि स्वार्थ इत्यादी सोडून जो धाव घेतो आणि अत्यंत आदराने कथा ऐकतो. हरिभक्तीची ये घरी, नीचकृत्य अंगीकारी, साहेभूत सर्वापरी साक्षेपे होय. श्री समर्थ ते सांगतात की तसेच हरिभक्ताच्या घरी कोणतेही हलके काम देखील मनापासून करतो आणि सर्व प्रकारे जाणीवपूर्वक त्यास साहेभूत होतो. या नावाचा हरिदास, जयासी नामी विश्वास, तेथून हा समास संपूर्ण झाला. श्री समर्थ शेवटी म्हणतात की ज्याचा नामावर दृढ विश्वास आहे त्याला हरिदास असे म्हणतात, आणि अशा प्रकारे हा इथे समास पूर्ण झाला आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, हरिकथा लक्षण निश्चय नाम. श्रीराम समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।